2.0 हे नाव अतिशय सार्थ ठरेल। बरं, आता पाहिलेल्या या प्रतिक्रियांवरून एकच गोष्ट लक्षात येते की मराठीच्या मुद्द्यासाठी तरी दोन्ही भाऊ एकत्र येत असल्याचं चित्र आहे। मात्र राजकीय दृष्ट्या ते एकत्र येणार का हा खरा प्रश्न आहे। अर्थात तसं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होईल आणि त्यातून मराठी माणसांच्या मतांची बेरीज होणार की राजकीय गणितामध्ये वजाबाकी होईल हे पाहावं लागणार आहे। पण तरी देखील खरं तर राजकारणामध्ये जमेच्या बाजूचा गुणाकार होत असतो आणि कमजोरीच्या गोष्टींचा भागाकार होत असतो। कसा पाहूयात। तर एकत्र येण्याचे फायदे तोटे आपण समजून घेऊयात। सुरुवातीला आपण फायद्यांकडे लक्ष वेधूयात। फायदा काय? पक्षांचं अस्तित्व टिकवण्यास मदत होईल, मराठी मतांचं विभाजन टळण्याची शक्यता, तिसरा महत्त्वाचा मुद्दा पक्षातील मरगळ झटकता येणं शक्य होणार आहे, एकत्र राहिल्यास राजकीय ताकद वाढू लागते, ठाकरे ब्रँड पुन्हा प्रस्थापित होण्यास मदत होऊ शकते। फायदे आपण पाहून झाले, त्यानंतर थोडंसं तोट्यांकडे आपण पाहूया। तोटा काय होऊ शकतो तर वेगवेगळ्या भूमिकांमुळे गोंधळ होऊ शकतो। मराठी मतं तर मिळतील, मात्र इतर मतांचं काय? नेतृत्वावरून संघर्ष उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर निष्कर्ष काय निघतो यातून? एकच, तो म्हणजे एकत्र येणं फायदेशीर आहे, मात्र आव्हानं कायम आहेत। बरं, आता जे राजकारण सुरू आहे तो फक्त ट्रेलर आहे।